तरी दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून महात्मा गांधींना अभिवादन केलं जाईल। आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन हा साजरा केला जातोय। याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील ऐतिहासिक अशा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतील। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडेल। त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर पोहोचलेले आहेत। राजघाटावर त्यांच्याकडून महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले जाते। महात्मा गांधींच्या स्मृतीला जागवलं जाते। तर स्वातंत्र्य दिनाचा मुख्य आणि सर्वात भव्य असा सोहळा राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक अशा लाल किल्ल्यावर पार पडतो। या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातील आणि ध्वजारोहण करतील। तिरंग्याला तोफांची सलामी दिली जाईल। त्यानंतर राष्ट्रगीत हे वाजवलं जाईल, म्हटलं जाईल। या ऐतिहासिक तटबंदीवरून पंतप्रधान देशातील जनतेला आज संबोधित करतील। ते नेमकं आज काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। हा सगळा सोहळा, ज्या सोहळ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं, याच पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर पोहोचलेले आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केलं जातंय। तर आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असतील। आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। राजधानी दिल्ली ही तिरंगाच्या रंगात न्हाऊन निघाली आहे आणि याच दिवसाच्या या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील। त्यांच्या उपस्थितीकडेच खरं तर संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या उपस्थितीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर पोहोचलेले आहेत। राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। तर हा दिवस देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहण्याचा आहे। यातच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशासाठी केलेल्या अभूतपूर्व अशा कार्याला नमन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन केलेलं आहे। तर या स्वातंत्र्य सैनिकांच्या, या महान नेत्यांच्या अथक संघर्षामुळे, चळवळींमुळे ब्रिटिश राजवटीचा पाया हादरला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं। ज्या मुक्त वातावरणात आज आपण श्वास घेतोय ते केवळ या महान देशभक्तांच्या बलिदानामुळे शक्य झालेलं आहे। अशाच या स्वातंत्र्य सैनिकांना, या महान नेत्यांना अभिवादन करत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऐतिहासिक अशा लाल किल्ल्याकडे प्रस्थान करतील आणि ज्या सोहळ्याकडे खरं तर सगळ्या देशवासियांचं लक्ष लागलेलं असतं, तो सोहळा सुरू होईल। परेड केल्या जातील, ध्वजारोहण केलं जाईल। त्यानंतर 2 MI-17 हेलिकॉप्टरमधून या ध्वजावरती, ऐतिहासिक लाल किल्ल्यावरती पुष्पवृष्टी केली जाईल। मोठ्या संख्येनं नागरिक खरं तर दिल्लीत येत असतात। हा सोहळा, याची देही, याची डोळा पाहण्यासाठी नागरिक लाल किल्ल्यावरती आज स्वातंत्र्य दिनानिमित्त येत असतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आलेली आहे। तर या देशात सर्वांना समान संधी, समान हक्क, समान कर्तव्य आहेत। हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे आणि हीच स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा केला जातो। आज पहिल्यांदाच वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायलं जाणार आहे। तर लाल किल्ला हा तिरंग्यानं सजल्याचं आज खरं तर पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। तर ही दृश्य आपण एअरफोर्स टीमकडून पाहिली जातोय। भारतीय वायुसेनेकडूनही आज हा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातोय। या सगळ्यांच्याच खरं तर कार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काही महत्त्वाची घोषणा करतात का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मोठ्या संख्येनं विद्यार्थी, नागरिक, मंत्रीगण हे राजघाट, लाल किल्ल्यावरती उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। तर लाल किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं। ही दृश्य आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लाल किल्ल्यावरील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। अगदी काही वेळातच या मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल। ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचतील, त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण पार पडेल आणि त्यानंतर 2 Mi-17 हेलिकॉप्टरमधून या ध्वजावरती पुष्पवृष्टी केली जाईल। तर वंदे मातरम असं लिहिलेलं हे मानवी साखळीतून तयार केलेलं हे वंदे मातरम आपण पाहतोय। भारतीय वायुदल, सेना, त्याचबरोबर इंडियन नेव्हीकडून आज परेड केल्या जातील, ज्या परेडकडे सगळ्या देशवासियांचं लक्ष लागलेलं असतं। आज भारत आपला 79 वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास पूर्ण करून 80व्या वर्षात पदार्पण करतोय। भारत आपला 80वा स्वातंत्र्य दिन हा साजरा करतोय। या 79 वर्षात भारतानं शिक्षण, विज्ञान, अर्थव्यवस्था, क्रीडा, लष्करी सामर्थ्य, तंत्रज्ञान या प्रत्येक क्षेत्रात जागतिक स्तरावर आपली ताकद ही जगासमोर सिद्ध केलेली आहे। मग यात चांद्रयान मोहीम असो, कोविड-19 लसीचा विकास असो, डिजिटल क्रांती असो, ही भारताच्या यशाची ठळक उदाहरणं आहेत। तर याच सगळ्या यशाला साजरं करण्यासाठी आज ही सगळे नागरिक या दिल्लीतील लाल किल्ल्यावर जमा झालेले आहेत। 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। जवळपास 150 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून आपला देश 15 ऑगस्ट 1947ला मुक्त झाला आणि हाच दिवस देशात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं देशातल्या विविध भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। मात्र या सगळ्यात मुख्य असा मानला जाणारा सोहळा तो राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरती हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला जात असतो। तर लाल किल्ल्यावरची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय ट्विट केलं आपण पाहतोय। सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। देशाचं हे पर्व शूर सैनिकांच्या अद्भुत साहसाचं, संघर्षाचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे। या सैनिकांचा आदर्श घेऊन विकसित भारताचा संकल्प साकार करूया।